आपलं वस्त्रभूषण नमस्ते। चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनईमधील नमस्ते वस्त्र दालनात आणि खरेदीवर मिळवूया 10% सूट। लग्न सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र, डिझायनर साड्या, चिल्ड्रन वेअर, रेडीमेड ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली। सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते। ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर, शिवाजी रोड, सोनई। संपर्क 95 27 077 024 99 21 21 56 17। घरात घुसून रात्रभर अत्याचार, आरोपी ताब्यात। 30 वर्ष विवाहित तरुणी रात्री घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव हा जबरदस्तीनं घरात घुसला आणि त्याने तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत रात्रभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली। पोलीस पथकानं आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केलाय। या घटनेतील 30 वर्ष विवाहित तरुणीचे पती 24 ऑक्टोबर रोजी रात्री रात्रपाळीच्या कामाला गेले होते। त्यावेळी रात्री 10:30 वाजेदरम्यान विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव यांनी तरुणीच्या घराचं दार वाजवलं। तरुणीनं दार उघडताच आरोपीने तिचे तोंड दाबून घरात नेले। त्यानंतर रात्रभर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला। तसेच तू जर कोणाला काही सांगितलं तर मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या पतीला भर रस्त्यावर जिवंत मारीन अशी धमकी दिली। आज सकाळी सदर पीडित तरुणीनं आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक प्रमोद ढाकणे, चांदभाई पठाण, मेजर नदीम शेख, सचिन ताजने, इफ्तेखार सय्यद, चालक संदीप रोकडे आदी पोलीस पथकानं ताबडतोब आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केलाय। पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी दीपक आघाव याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 1154/2025 भारतीय न्याय संहिता कलम 64, 333, 115(2), 352, 351(2) प्रमाणे मारहाण, धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहेत।